नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, पुणे हे कोणते नाम आहे? पुणे हे जे नाम आहे एक शहराला दिलेलं गेलेलं नाव आहे आणि जे आपलं व्यक्तिवाचक नाम येईल इथे जे राईट आन्सर ते सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, सौंदर्य हे कोणते नाम आहे? सौंदर्य हे जे नाम आहे ते एक गुण दर्शवलेलं आहे, एक विशेषता दर्शवलेली आहे. कशाबद्दल? तर सौंदर्य हे जे एक भाववाचक नावामध्ये येईल, हे जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, सैन्य हे कोणते नाम आहे? सैन्य म्हणजे एक टीम, एक समूह आपण बोलतो त्याला, तर समूहवाचक नावामध्ये येईल, तर बी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, ज्ञान हे कोणते नाम आहे? ज्ञान हे एक जे नाम आहे, एक गुण दर्शवला. ज्ञान म्हणजे एक गुण आहे, एक भाव आहे, तर ज्ञानवाचक जे नाव येईल ते भाववाचक नावामध्ये येईल, हे जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, विद्यार्थी हे कोणते नाम आहे? विद्यार्थी हे जे नाम आहे, एक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी कोणते बी असू शकतात. मराठीचे विद्यार्थी, कोणत्या शाळेचे विद्यार्थी, एक जाती दर्शवलेले आहे, एक व्यक्तिगत नाव नाही इथे आणि एक समूहसुद्धा नाही आहे. तर जातीवाचक नावामध्ये येईल, सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, रामाने पुस्तक वाचले. इथे रामाने कोणती विभक्ती आहे? रामाने पुस्तक वाचले, इथे रामाने ने जी विभक्ती आहे मित्रांनो ते तृतीयामध्ये येते, जे राईट आन्सर आहे ते सी येईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, सीतेला फुले दिली. येथे सीतेला कोणती विभक्ती आहे? सीतेला फुले दिली, इथे सीतेला जी विभक्ती आहे मित्रांनो ती आहे चतुर्थी विभक्ती सीतेला. तर ला जी विभक्ती आहे चतुर्थीमध्ये येते, जे राईट आन्सर ते आपलं बी होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, शाळेत मुले खेळतात. येथे शाळेत कोणती विभक्ती? शाळेत शाळेत तर विभक्ती जी होईल आपली सप्तमी विभक्ती होईल, हे जे राईट आन्सर येईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, घरातून बाहेर पडा. येथे घरातून कोणती विभक्ती आहे? घरातून बाहेर पडा, ते घरातून तून जे विभक्ती आहे, हून तून जे विभक्ती येते ती पंचमीमध्ये येते, जे आपला राईट आन्सर आहे ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, रामाचा मित्रमध्ये रामाचा कोणती विभक्ती आहे? रामाचा मित्रमध्ये रामाचा विभक्ती जी आहे ती आहे षष्ठी विभक्ती, जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, तो वेगाने धावतो. इथे कोणता प्रयोग आहे? तो वेगाने धावतो, इथे जे प्रयोग झालेला आहे कर्तरी प्रयोग झालेला आहे, हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पत्र लिहिले गेले. हा कोणता प्रयोग आहे? पत्र लिहिले गेले, तर हा जो प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आहे, बी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, माझ्याकडून चूक झाली. हा कोणता प्रयोग आहे? माझ्याकडून चूक झाली हा जो प्रयोग बघितला तर हे भावे प्रयोगमध्ये जे राईट आन्सर आहे आपलं ते सी येईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो, राजाने किल्ला जिंकला. हा कोणता प्रयोग आहे? राजाने किल्ला जिंकला हा जो प्रयोग आहे हा कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो, सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, माझ्याने हे काम होणार नाही. हा कोणता प्रयोग आहे? माझ्याने हे काम होणार नाही हा जो प्रयोग आहे हा आहे भावे प्रयोगमध्ये येईल, सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 16 येतात, सुंदर फुल मध्ये विशेषण कोणते? सुंदर फुलमध्ये फुल कसं आहे? सुंदर आहे, तर इथे जे विशेषण येईल ते सुंदर येईल, तर आपलं जे राईट आन्सर आहे ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, मोठा हत्तीमध्ये विशेषणाचा प्रकार कोणता? मोठा हत्ती, तर विशेषणाचा प्रकार जो आहे तो आहे गुणवाचक. हत्तीबद्दल गुण दर्शवलेला आहे इथं, तर मग कसं हत्ती कसा आहे? मोठा आहे, तर गुणवाचक जे विशेषण आपलं राईट आन्सर बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, दोन पुस्तके मध्ये विशेषण कोणते? तर दोन पुस्तकामध्ये जे विशेषण आहे मित्रांनो ते 2 आहे. पुस्तके किती आहेत? तर 2 आहे, तर जे आपलं राईट आन्सर येईल ती बी येईल, आपला राईट आन्सर बी येईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, प्रत्येक विद्यार्थीमध्ये विशेषणाचा प्रकार. प्रत्येक विद्यार्थीमध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे तो सर्वनामिक विशेषणाचा जो प्रकार आहे. प्रत्येक विद्यार्थी म्हटलं जातं नीट, तसे आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, तिप्पट वेतन मध्ये विशेषणाचा प्रकार. तिप्पट वेतन जे विशेषणाचा प्रकार आहे, इथं आवर्ती सूचक विशेषणाचा प्रकार आहे, हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 22वा, मुलाने मध्ये कोणता प्रत्यय आहे? मुलाने
मध्ये जो प्रत्यय आहे तो मित्रांनो ने इथे जे प्रत्यय लागलेला आहे ते आपलं राईट आन्सर आहे, ते बी येईल, मुलाने. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, मुलाला कोणती विभक्ती आहे? मुलाला इथे जी विभक्ती झालेली ला, तर ती इथे द्वितीय चतुर्थी विभक्तीमध्ये आलेलं आहे, तर ए आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, मित्राशी कोणती विभक्ती आहे? मित्राशी, तर इथं शिवाय जी विभक्ती आहे तर जी आहे ती तृतीय विभक्तीमध्ये येईल, हे आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, पाण्या वाचून कोणती विभक्ती आहे? पाण्या वाचून जी विभक्ती आहे ती आहे जी पंचमी विभक्तीमध्ये येईल, इथे राईट आन्सर जे बी येईल. 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, काळा घोडामधील विशेषण. काळा घोडामध्ये म्हणजे घोडा कसा आहे तर काळा आहे, तर काळा जे आहे ते विशेषता दर्शवतो घोड्याबद्दल, तर आपलं जे राईट आन्सर येईल ते काळा येईल, जे आपलं राईट आन्सर ते बी होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन, थोडे पाणी मधील विशेषणाचा प्रकार. पाणी कसं आहे? थोडे, तर थोडे जे विशेषण आहे ते आणि जे विशेषण आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. थोडे म्हणजे असं मोजले जाते, अनिश्चित संख्यावाचक विशेषण होईल ना, तर बी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, पहिल्या क्रमांकामधील विशेषण. पहिल्या क्रमांकामधील जे विशेषण आहे ते आहे क्रमसूचक विशेषण आहे, बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, काही मुले मध्ये विशेषणाचा प्रकार. काही मुलेमध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे तो आहे अनिश्चित संख्यावाचक, म्हणजे काही मुले, काही संख्या दिलेली नाही, काहीच नाही, काही मुले, थोडी मुले असू शकतात, जास्तही मुले असू शकतात काही, म्हणजे तर आपण निश्चित संख्या ते ठरवू शकत नाही, तर आपलं अनिश्चित संख्यावाचक विशेषण होईल इथे, आणि जे राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, सर्व विद्यार्थीमध्ये विशेषणाचा प्रकार. सर्व विद्यार्थीमध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे तो आहे सार्वनामिक विशेषण इथे होईल, जे आपल्याला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कर्मणी प्रयोगात क्रियापद कोणाशी जुळते? कर्मणी प्रयोगात जे क्रियापद जुळते ती जुळते कर्माशी जुळते, आपली कर्मणी प्रयोगात क्रियापद, तर आपलं राईट आन्सर ते बी येईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, भावी प्रयोगात महत्त्व कोणाला असते? भावी प्रयोगात जे महत्त्व असते ते असते क्रियाला जे महत्त्व दिलेले असते भावी प्रयोगात, तसे आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, चातुर्य हे कोणते नाम आहे? चातुर्य हे जे नाम आहे ते आहे मित्रांनो एक चातुर्य म्हणजे एक गुण, एक भाव दर्शवले. चातुर्य मुलगा, चातुर्य असं भाव दर्शवले कोणाबद्दल, तर आपलं जे राईट आन्सर आहे ते येईल भाववाचक जे नाम येईल, तर आपलं राईट आन्सर बी होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, मुंबई हे कोणते नाम आहे? मुंबई हे एक शहराला दिले गेलेलं नाव आहे, महाराष्ट्राचं मुंबई एक शहराला दिलेलं नाम आहे, त्याबद्दल दुसरं मुंबई काही नाम नाही आहे, त्यामुळे एका व्यक्तिवाचक इथे नाम जे ते राईट आन्सर होईल, तर आपलं सी आपलं इथे राईट आन्सर आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, कळप हे कोणते नाम आहे? कळप म्हणजे एक ग्रुप दर्शवलेला आहे, एक समूह दर्शवलेला आहे, त्याबद्दल कळप म्हणजे एक टीम बदललेली आहे, तर त्यामुळे आपलं जे राईट आन्सर आहे ते येईल समूहवाचक, हे जे राईट आन्सर आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, गरिबी हे कोणते नाम आहे? गरिबी हे जे नाम आहे मित्रांनो एक गुण आणि भाव दर्शवलेले, तर गरिबी कोणाची गरिबी असते तर ते आपलं जे नाम येईल ते भावाचे एक गुण नामामध्ये येईल, हे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन, मित्राला सल्ला मध्ये मित्राचा कोणती विभक्ती आहे? मित्राचा सल्ला मध्ये मित्राचा म्हणजे मित्राचा, तर इथे कोणती विभक्ती झालेली आहे? षष्टी विभक्ती झालेली, बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, गावात कोणती विभक्ती? गावात तर विभक्ती जी आहे ती आहे आपली सप्तमी विभक्तीमध्ये, सी आपले जे राईट आन्सर आहे. 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मुलाकडून कोणती विभक्ती आहे? मुलाकडून जी विभक्ती आहे तर ती आहे तृतीय विभक्ती, तर आपलं जे राईट आन्सर आहे बी येईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन, त्याचे घर त्याचे कोणते विशेषण आहे? त्याचे म्हणजे कोणते विशेषण आहे त्याचे, तर हा एक सार्वनामिक विशेषण आहे, जे राईट आन्सर ते बी येत आहे आपलं. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, गोड आंबा मध्ये विशेषणाचा प्रकार. गोड आंबा, आंबा कसा आहे? गोड आहे, तर इथे जे विशेषण येईल ते गुण दर्शवलेले, आंब्याचा गुण कसा आहे? गोड आहे, तर ते इथे गुणवाचक विशेषण जे राईट आन्सर येईल, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, 100 रुपये मध्ये विशेषणाचा प्रकार. 100 रुपये मध्ये विशेषणाचा जो प्रकार आहे ते आहे
₹100 म्हणजे गणना केलेले गणनावाचक विशेषण जे राईट आन्सर येईल ते आपला राईट आन्सर बी होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन दुहेरी फायदामध्ये विशेषणाचा प्रकार. दुहेरी फायदा दुहेरी आहे तर आपलं जे राईट आन्सर आवर्ती सूचक जे विशेषण इथे होईल हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन वाचणारा मुलगा मधील विशेषणाचा प्रकार. वाचणारा मुलगा तर वाचणारा मुलगामध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे तो आहे धातू साधित विशेषण. तर आपलं जे राईट आन्सर आहे ते येईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो मित्रांनो उंच इमारत मधील विशेषण. उंच इमारत उंच आहे तर उंच जे विशेषण आहे विशेषण दे इमारत कशी आहे उंच आहे तर इथे राईट आन्सर येईल. त्यानंतर येतो आपला 46वा क्वेश्चन शहाणपण हे कोणते नाम आहे. शहाणपण म्हणजे एक गुण दर्शवलेला आहे. शहाणपण पण जे लागून येतो ते जास्त करून भाववाचक मध्ये असते तर भाववाचक नाम जे ते राईट आन्सर येईल हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47वा येतो मित्रांनो राज्यपाल हे कोणते नाम आहे. राज्यपाल हे जे नाम आहे एक राज्यपाल कोणीही असू शकतो कोणत्या राज्याचा बी राज्यपाल असू शकतो. तर राज्यपाल आपण एका व्यक्तीला दिलेलं नाम नाही आहे. राज्यपाल म्हणजे कोणती म्हणजे जातीवाचक इथे येईल तर आपलं जे राईट आन्सर येईल जातीवाचक हे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो भारतीय हा कोणत्या प्रकारचा विशेषण शब्द आहे. भारतीय हा जो विशेषण शब्द आहे तो आहे गुणवाचक तर आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो विद्वता हे कोणते नाम आहे. विद्वता हे जे नाम आहे ते नाम आहे मित्रांनो भाववाचक म्हणजे इथे गुण दर्शवलेलं आहे बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन लास्ट वा येतो आपला आनंदाने गाणे गायले गेले हा कोणता प्रयोग आहे. आनंदाने गाणे जे गायले गेले तर जे जे प्रयोग येईल ते येईल कर्मणी प्रयोग येईल. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ मराठी व्याकरणचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा. इथे जे राईट आन्सर येते ते आपलं ते कर्मणी प्रयोग येते.